Hello student, uh, this is our third lecture on chemical thermodynamic. Okay, so in this lecture we will discuss two important uh, expression for the pressure volume work and uh, expression for the maximum work. Hmm? So in that first expression for the pressure volume work. Okay, so this expression is asked for 2 marks in our board exam, and on the basis of this there are few examples. Okay, so examples are also asked in exam, so this expression is important for board exam. Okay, so this is a diagram which is necessary to solve this expression. Okay, so here a certain amount of gas at pressure P, volume V, and at temperature T is enclosed in a cylinder. Okay, enclosed in a cylinder having frictionless movable piston of area A. इथे काय केलं आहे बघा, या सिलेंडरमध्ये ॲट प्रेशर पी किंवा आपण असं म्हणू सर्टन अमाऊंट ऑफ गॅस घेतला आहे ॲट प्रेशर पी, व्हॉल्यूम व्ही अँड ॲट टेम्परेचर टी. दिस सिलेंडर हॅव, सिलेंडरमध्ये हे एक पिस्टन आहे, फ्रिक्शनलेस मूवेबल पिस्टन आहे ऑफ एरिया ए. नाउ सपोज gases expand from volume V1 to V2 through a distance D. ओके, समजा हा जो प्रेशर आहे तो इनिशियल व्हॉल्यूम जो आहे इथे तो V1 आहे, म्हणजे पिस्टन सुरुवातीला इथे आहे आणि गॅस एक्सपांड होतो आहे फ्रॉम व्हॉल्यूम V1 टू V2 थ्रू अ डिस्टन्स D. ओके, अगेन्स्ट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर PEX. हा वरून जो प्रेशर आहे तो कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर आहे, त्याच्या अगेन्स्ट काय होतो आहे, हा गॅस एक्सपांड होतो आहे फ्रॉम व्हॉल्यूम V1 टू V2. ओके, सो द वर्क इज डन बाय द गॅस अगेन्स्ट दिस कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर इज गिवन बाय W. बरोबर आहे. तर आपण ह्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन इथे लिहू. सो इथे मी लिहिलं आहे बघा, असं तुम्हाला लिहायचं आहे एक्सप्रेशन जेव्हा आपण सॉल्व करणार तेव्हा. सर्टन अमाऊंट ऑफ, कन्सिडर अ सर्टन अमाऊंट ऑफ गॅस ॲट प्रेशर पी, व्हॉल्यूम व्ही अँड ॲट टेम्परेचर टी इज एनक्लोज इन अ सिलेंडर हॅव्हिंग फ्रिक्शनलेस मूवेबल पिस्टन ऑफ एरिया ए. ॲज द गॅस एक्सपांड इट पुशेस द पिस्टन अपवर्ड थ्रू अ डिस्टन्स स्मॉल डी. वर्क डन बाय द गॅस अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल अपोजिंग फोर्स इज गिवन बाय एक्सप्रेशन. आता तुम्हाला एक्सप्रेशन लिहायचं आहे. हां, सो इथे जेव्हा पिस्टन मूव्ह होईल तेव्हा स्मॉल वर्क डन होईल किंवा वर्क डन होईल. ते वर्क डन बाय द सिस्टीम असेल, म्हणजे सिस्टीमने काय केलं आहे ते वर्क केलं आहे. सो इथे साईन काय असणार, निगेटिव्ह असणार. अगेन्स्ट कॉन्स्टंट अपोजिंग फोर्स, तर इथे लिहायचं अपोजिंग फोर्स into distance. So this is the expression, W is equal to minus opposing force into distance. So W is equal to minus F into small d. This is equation number 1. हे इक्वेशन 1 असेल. ठीक आहे. त्यानंतर आता हा जर अपोजिंग फोर्स, अपोजिंग प्रेशर इथे आहे, म्हणजेच इथे काय असणार, अपोजिंग फोर्स असणार आहे, तो आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं आहे. Okay, so opposing force in this expansion is the product of external pressure and the area of piston. बरोबर ना, कारण प्रेशरचं इक्वेशन आहे किंवा एक्सप्रेशन आपण लिहितो, प्रेशर इज द फोर्स एक्झर्टेड पर युनिट एरिया. सो इथे फोर्स एक्झर्ट होणार या एरियावर आणि एरिया जो आहे पिस्टनचा तो ए आहे. So PEX is equal to F upon A. So F is equal to PEX into A. So आपल्याला इथे लिहायचं आहे external opposing force is the constant external pressure
Px multiplied by area. So इथे येणार F is equal to Pex constant external pressure multiplied by area. Equation number 2. इक्वेशन 2 होईल. नाव फ्रॉम इक्वेशन 1 and 2 या दोन इक्वेशन वरून काय लिहायचं आहे आपल्याला, पुढचं इक्वेशन लिहायचं आहे. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 W is equal to minus Pex into A into D. Okay, W is equal to minus Px into A into D. Now here A is the area of piston and D is the distance covered by the gas when it expand from volume V1 to V2. ओके, हे बघा इथे आपण ए हा कॅपिटल ए हा पिस्टनचा एरिया घेतला आहे आणि V1 टू V2 काय होतं आहे, पिस्टन मूव होते ड्यू टू एक्सपान्शन ऑफ गॅस. त्यामुळे डी हे जे आहे ते डिस्टन्स कवर्ड बाय दी डी इज द डिस्टन्स कवर्ड बाय दी पिस्टन वेन गॅस इज एक्सपांड फ्रॉम व्हॉल्यूम V1 टू V2. त्यामुळे ए इंटू डी इज इक्वल टू काय येईल, चेंज इन व्हॉल्यूम. हा व्हॉल्यूम एवढा चेंज झाला आहे. जेव्हा गॅस किंवा पिस्टन इथून इथपर्यंत मूव्ह होते तेव्हा चेंज इन व्हॉल्यूम काय असेल, हा असेल एवढा व्हॉल्यूम, हा काय होणार, चेंज होणार. त्यामुळे चेंज इन व्हॉल्यूम जो आहे इज इक्वल टू ए इंटू डी, बरोबर ना. हा एरिया आहे मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स. ओके, सो इट इज delta V, change in volume. So the product AD is the change in volume of a gas during its expansion from volume V1 to V2. Okay, that is delta V is equal to V2 minus V1 and is equal to A into D. Okay, A into D. Thus W is equal to, आता हे W एक्सप्रेशन आपण लिहू, मायनस Pex into delta V, or we can write W is equal to minus Pex external pressure into V2 minus V1. Okay, so this is a work done when the gas is expand from volume V1 to V2 against constant external pressure Pex. Okay, when gas is expand work is done by the system on the surrounding, okay. In this case या केसमध्ये काय असेल, V2 is greater than V1, therefore W is negative. त्यामुळे W का होतो, निगेटिव्ह होतो. ओके, when gas is compressed, वर्क का होईल, वर्क इज डन ऑन द सिस्टम by the surrounding. So in this case, या केसमध्ये काय होईल, या केसमध्ये काय असेल, V1 is greater than V2. इथे V1 हा ग्रेटर असेल V2 पेक्षा, तर काय होणार, हा डेल्टा V काय होईल, निगेटिव्ह होईल. निगेटिव्ह काय होणार, पॉझिटिव्ह होणार. म्हणजे W काय असेल, पॉझिटिव्ह असेल. ओके, therefore W is
पॉझिटिव्ह. ठीक आहे. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द प्रेशर व्हॉल्यूम वर्क. इथपर्यंत तुम्हाला लिहायचे, इथपर्यंत लिहायचं आहे. हे एक्सप्रेशन फॉर द प्रेशर व्हॉल्यूम वर्क किंवा हे दोघातलं कुठलंही लिहायचं आहे. ह्या दोन कंडिशन आहेत. जेव्हा एक्सपान्शन होईल तेव्हा वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग असेल आणि तेव्हा डब्ल्यू निगेटिव्ह असेल. आता इथे डब्ल्यू निगेटिव्ह आहे, बरोबर ना, किंवा मायनस पी एक्स इंटू डेल्टा बी निगेटिव्ह असेल कारण वर्क सिस्टीम करते सराउंडिंगवर. ओके. अँड वेन गॅस इज कॉम्प्रेस, जेव्हा गॅस कॉम्प्रेस होईल देन द वर्क इज डन ऑन द सिस्टीम, सिस्टीमवर वर्क होईल बाय दी सराउंडिंग आणि तिथे V1 इज ग्रेटर दॅन V2. बरोबर आहे. कारण काय तर कॉम्प्रेशनमध्ये हे इथे पिस्टन जे होतं ते काय होईल, इथे खाली येईल. सो हा V1 असेल आणि इथे V2 असणार, समजते, इथे V2 असणार, त्यामुळे V1 इज ग्रेटर दॅन V2. देअरफॉर W इज निगेटिव्ह, सॉरी W इज पॉझिटिव्ह. W काय असेल, पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे. नाउ द नेक्स्ट इज फ्री एक्सपान्शन. ओके. आत्ता जस्ट आपण जे इक्वेशन फाइंड आउट केलं ते इक्वेशन असं होतं, W इज इक्वल टू मायनस पी एक्स इंटू डेल्टा व्ही. ओके. सो वर्क डन इज डिपेंड्स ऑन द एक्सटर्नल प्रेशर. वर्क डन जे आहे ते एक्सटर्नल प्रेशरवर डिपेंड आहे. इफ देर इज नो एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर, नो वर्क. समजा एक्सटर्नल अपोजिंग प्रेशरच नसेल तर तिथे काय होणार नाही, वर्क होणार नाही. सो फ्री एक्सपान्शन मीन्स द एक्सपान्शन ऑफ गॅस अगेन्स्ट झिरो अपोजिंग force. Expansion of a gas, expansion of a gas against zero opposing force is called free expansion. Is called free expansion. याला फ्री एक्सपान्शन म्हटलं जातं. आता हे एक्सपान्शन कसं कॅरीड आउट केलं जातं तर जिथे एक्सटर्नल प्रेशर झिरो आहे, म्हणजे आपण जर समजा व्हॅक्यूममध्ये एक्सपान्शन एखाद्या गॅसचं कॅरीड आउट केलं तर ते काय होणार, फ्री एक्सपान्शन होणार. कारण व्हॅक्यूममध्ये कुठलाही एक्सटर्नल प्रेशर नाही आहे. पी एक्स असं काय असणार आहे, एक्सटर्नल प्रेशर झिरो असणार आणि त्यामध्ये एक्सपान्शन जे आहे त्याला फ्री एक्सपान्शन असं म्हटलं जातं. ओके. आता एक्सपान्शन, फ्री एक्सपान्शनमध्ये जर पी एक्स हा जर झिरो असेल, सो डब्ल्यू इज इक्वल टू काय येणार, झिरो इंटू डेल्टा व्ही इज इक्वल टू झिरो. सो नो वर्क इज डन वेन द गॅस इज एक्सपांड फ्रीली इन व्हॅक्यूम. जर गॅस फ्रीली व्हॅक्यूममध्ये एक्सपांड होत असेल तर वर्क डन काय असणार, झिरो असणार. वर्क डन बाय द गॅस इज झिरो बिकॉज देर इज नो एक्सटर्नल अपोजिंग फोर्स. इथे कुठलाही एक्सटर्नल अपोजिंग फोर्स नाही आहे, त्यामुळे वर्क डन झिरो असणार. कारण वर्क डन हे एक्सटर्नल अपोजिंग फोर्सवर डिपेंड आहे. एक्सटर्नल अपोजिंग फोर्स किंवा प्रेशर असेल तरच काय होणार, वर्क डन होणार. अदरवाईज वर्क डन का होईल, झिरो होईल. नो वर्क डन बाय द सिस्टीम इन व्हॅक्यूम. ओके. सो दिस इज कॉल्ड फ्री एक्सपान्शन. याला फ्री एक्सपान्शन म्हटलं जातं. सो इन फ्री एक्सपान्शन द वर्क इज, नो वर्क इज डन बाय द सिस्टीम. फ्री एक्सपान्शनमध्ये सिस्टीममध्ये कुठल्याही प्रकारचं वर्क होत नाही कारण तिथे एक्सटर्नल प्रेशर हा झिरो आहे. समजलं. सो दिस इज फ्री एक्सपान्शन. नाव द कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम वर्क. सो इथे मी पुन्हा इक्वेशन लिहितो, W इज इक्वल टू मायनस पी एक्स इंटू delta V. Okay. So this equation shows that the amount of work done performed by the system is depends on the opposing force, external opposing force. याच्यावर डिपेंड आहे. लार्जर द एक्सटर्नल अपोजिंग फोर्स, मोर वर्क इज डन बाय द सिस्टीम टू ओव्हरकम इट. जर एक्सटर्नल अपोजिंग फोर्स जास्त असेल तर काय होणार, मोर वर्क
इज डन बाय द सिस्टीम. सिस्टीम जास्त वर्क करेल टू ओव्हरकम दिस एक्सटर्नल अपोजिंग फोर्स. ओके. इफ एक्सटर्नल प्रेशर इज इन्क्रीज फ्रॉम झिरो, जर आपण एक्सटर्नल प्रेशर जो आहे पी एक्स हा झिरोपासून इन्क्रीज केला, कारण झिरो जर केला असेल तर वर्क डन काय येणार, डब्ल्यू झिरो येणार. एक्सटर्नल प्रेशर झिरो असेल तर वर्क डन झिरो असेल. पण हा समजा पी एक्स एक्सटर्नल प्रेशर आपण झिरोपासून स्लोली इन्क्रीज केला तर सिस्टीम हळूहळू काय होईल, स्टार्ट टू परफॉर्म वर्क. हळूहळू सिस्टीम वर्क करायला सुरुवात करेल. वेन अपोजिंग फोर्स, एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर रिचेस इट्स मॅक्झिमम व्हॅल्यू, आपण इन्क्रीज करत करत जर समजा त्याने मॅक्झिमम व्हॅल्यूपर्यंत आपण तो ठेवला, देन द सिस्टीम डज मॅक्झिमम वर्क. तेव्हा सिस्टीम काय करेल, मॅक्झिमम वर्क करेल. ओके. बट इफ द एक्सटर्नल प्रेशर इज ग्रेटर दॅन द प्रेशर ऑफ अ गॅस, किंवा त्याला आपण अपोजिंग फोर्स म्हणतो. जर एक्सटर्नल प्रेशर हा जर प्रेशर ऑफ अ गॅस पेक्षा जर जास्त झाला, देन द प्रोसेस गेट रिव्हर्स. प्रोसेस का होणार, रिव्हर्स होणार. समजा आपण एक्सपान्शन करतोय आणि एक्सटर्नल प्रेशर जो आहे तो मॅक्झिमम आहे, पण समजा मॅक्झिमम होत होत जर समजा तो अपोजिंग जो प्रेशर आहे गॅसचा त्याच्यापेक्षा जास्त होत असेल तर कॉम्प्रेशन होणार, प्रोसेस गेट रिव्हर्स. म्हणजे पुन्हा वर्क डन का होईल, कमी होईल. जर आपल्याला मॅक्झिमम वर्क सिस्टीम कडून जर करून घ्यायचं असेल किंवा सिस्टीमचं जर मॅक्झिमम वर्क कॅल्क्युलेट करायचं असेल, देन द एक्सटर्नल प्रेशर शुड बी मॅक्झिमम. तो मॅक्झिमम असायला हवा, बट इट शुड बी इन्फिनिटिझमली स्मॉलर दॅन दी प्रेशर ऑफ अ गॅस. तो इन्फिनिटिझमली गॅसियसच्या प्रेशरपेक्षा काय असायला हवा, कमी असायला हवा, थोडा कमी असायला हवा. तेव्हाच काय करेल, सिस्टीम परफॉर्म मॅक्झिमम वर्क. ओके. सो इफ आपण इथे लिहू, इफ द प्रेशर पी ऑफ अ गॅस, प्रेशर पी ऑफ द गॅस differ from Px external pressure by a quantity delta P. समजा जो प्रेशर आहे गॅसचा तो Px पेक्षा डिफर आहे, म्हणजेच त्यामध्ये डिफरन्स आहे बाय डेल्टा पी. देन पी मायनस पी एक्स डिफरन्स आहे म्हणजेच काय, तो ग्रेटर आहे, इन्फिनिटिझमली ग्रेटर देन दी एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर. देन पी मायनस पी एक्स इज इक्वल टू डेल्टा पी अँड पी एक्स इज इक्वल टू पी मायनस डेल्टा पी. ओके. सो हे इक्वेशन काय येईल, डब्ल्यू इज इक्वल टू काय येईल, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट पी मायनस डेल्टा पी इंटू डेल्टा पी, हे असं इक्वेशन होणार. सो दिस इक्वेशन, दिस वर्क डन इज कॉल्ड मॅक्झिमम वर्क. ह्याला मॅक्झिमम वर्क म्हटलं जातं. सो द वर्क डब्ल्यू विल बी मॅक्झिमम वेन डेल्टा पी इज स्मॉलेस्ट. हे डब्ल्यू मॅक्झिमम केव्हा असेल, जेव्हा डेल्टा पी काय असेल, स्मॉलेस्ट असेल. आता डेल्टा पी स्मॉल केव्हा असणार, जर समजा एक्सटर्नल प्रेशर इज इन्फिनिटिझमली स्मॉलर दॅन दी प्रेशर ऑफ अ गॅस, बट इट शुड बी मॅक्झिमम टू परफॉर्म मॅक्झिमम वर्क. सिस्टीमने जर मॅक्झिमम वर्क करायला हवं तर एक्सटर्नल प्रेशर हा काय असायला हवा, मॅक्झिमम असायला हवा, बट इट शुड बी इन्फिनिटिझमली स्मॉलर दॅन द प्रेशर ऑफ अ गॅस. इन्फिनिटिझमली स्मॉलर म्हणजे व्हेरी स्मॉल, व्हेरी स्मॉल, इन्फिनिटिझमली स्मॉलर दॅन दी प्रेशर ऑफ अ गॅस. सो देअरफॉर त्यामुळे काय होणार, मग तिथे जे वर्क असेल परफॉर्म बाय दी सिस्टीम इज मॅक्झिमम, ते काय असणार, मॅक्झिमम असणार. सो दिस इज द मॅक्झिमम वर्क. ओके. नाव एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम वर्क. ओके. सो हा जो पॉईंट आहे, हे जे एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम वर्क आहे, ते एक्झामला 3 मार्काला विचारलं जातं. ओके. डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम वर्क असा क्वेश्चन असतो. त्यामुळे डायग्राम इथे महत्त्वाचे आहे. सो दिस इज
diagram for the expression for the maximum work. Okay, so here consider n mole of an ideal gas is enclosed in a cylinder fitted with frictionless movable piston. The gases expand isothermally and reversibly. आता इथे काय केलं आहे, एक एन मोल ऑफ ए स्मॉल एन मोल ऑफ ए गॅस काय केला आहे इथे या सिलेंडरमध्ये एनक्लोज केला आहे हॅविंग फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन. इथे हे फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन आहे अँड द गॅसेस एक्सपांड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. आयसोथर्मली म्हणजेच कॉन्स्टंट टेम्परेचरला आणि रिव्हर्सिबली म्हणजेच ॲट इच स्टेप्स ड्रायव्हिंग फोर्स, हा जो ड्रायव्हिंग फोर्स आहे गॅसचा तो इन्फिनिटिझमली ग्रेटर दॅन दी अपोजिंग फोर्स. या एक्सटर्नल अपोजिंग फोर्सपेक्षा तो इन्फिनिटिझमली काय ग्रेटर आहे. समजलं ना, इच स्टेप प्रत्येक स्टेप्समध्ये. आता हे जे एक्सपान्शन होतं आहे दॅट टेक्स प्लेस इन नंबर ऑफ स्टेप्स. अशा अनेक स्टेप्समध्ये काय होतं आहे हे एक्सपान्शन होते. तुम्हाला इथे त्यांनी बुकमध्ये दिलं आहे बघा, अशा नंबर ऑफ स्टेप्समध्ये काय होते ते एक्सपान्शन होते. ओके, सो ड्युरिंग इच steps of the expansion the external pressure, हा जो external pressure आहे Px is infinitesimally smaller than the pressure of a gas. Infinitesimally smaller than the pressure of a gas. So during this expansion volume increase from V1 to V2. आता ह्या एक्सपान्शन मध्ये व्हॉल्यूम V1 पासून V2 पर्यंत काय होतोय इन्क्रीज होते. पण हे जे एक्सपान्शन आहे ते नंबर ऑफ स्टेप्समध्ये होते. इथे मी एक स्टेप दाखवली बघा, इथे एक छोटी स्टेप्स आहे. सो दिस एक्सपान्शन टेक्स प्लेस इन सिरीज ऑफ किंवा इन्फिनिटिझमल स्मॉल स्टेप्स, छोट्या छोट्या स्टेप्समध्ये होते. आणि ही एक छोटी स्टेप्स आहे की जिथे व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इन्क्रीज बाय इन्फिनिटिझमल क्वांटिटी DV. ओके, व्हॉल्यूम जो आहे तो एक इन्फिनिटिझमल क्वांटिटी म्हणजे स्मॉल क्वांटिटीने काय होतो आहे इन्क्रीज होतो आहे आणि ती क्वांटिटी आहे DV इन अ सिंगल स्टेप. ओके, सो वेन द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इन्क्रीज बाय इन्फिनिटिझमल अमाउंट DV इन अ सिंगल स्टेप द स्मॉल क्वांटिटी ऑफ वर्क इज डन. ओके, स्मॉल क्वांटिटी ऑफ वर्क का होणार तिथे सिस्टीम परफॉर्म करेल, वर्क डन होईल. सो W इज इक्वल टू मायनस PEX. आता हे मी स्मॉल क्वांटिटी ऑफ वर्क लिहिले आहे DW लिहिले आहे. सो DW इज इक्वल टू मायनस PX इंटू DV. डेल्टा V येणार नाही कारण काय स्मॉल क्वांटिटीमध्ये व्हॉल्यूम काय होतं इन्क्रीज होतं. इन्फिनिटिझबल अमाऊंटमध्ये व्हॉल्यूम इन्क्रीज होतो तेव्हा इन्फिनिटिझबल अमाऊंटमध्ये काय होणार सिस्टीम परफॉर्म वर्क. ओके, ॲज द एक्सपान्शन इज रिव्हर्सिबल. एक्सपान्शन रिव्हर्सिबल आहे त्यामुळे P इज ग्रेटर दॅन, बघा इथे मी लिहितोय ॲज दी एक्सपान्शन इज रिव्हर्सिबल, एक्सपान्शन इज रिव्हर्सिबल P इज ग्रेटर दॅन किंवा ग्रेटर बाय अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी, very small quantity dP. Okay, then Px, thus काय होईल बघा, आपण मगाशी पण लिहिलं होतं P minus PEX is equal to dP or Px is equal to P minus काय होणार Px जर कॅल्क्युलेट केला तर P minus dP येणार. ओके, सो इथे इक्वेशन नंबर 1 हे इक्वेशन नंबर 2. सो कंबाइनिंग इक्वेशन 1 and 2 आपण दोन्ही इक्वेशन जर समजा कंबाईन केली तर काय होणार बघा, dW इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट P मायनस dP इथे पुटअप केलं इंटू dV इज इक्वल टू, त्याच्या पुढे बघा सॉल्व करायचे
सॉल्व केल्यानंतर बघा मायनस पी इंटू डी व्ही प्लस डी पी इंटू डी व्ही डी पी इंटू डी व्ही. नाव द निग्लेक्टिंग द प्रोडक्ट डी पी इंटू डी व्ही विच इज व्हेरी स्मॉल. आता हा जो प्रोडक्ट आहे तो निग्लेक्ट करायचा आहे. ऑलरेडी काय आहे इथे नाव निग्लेक्टिंग द प्रोडक्ट डी पी इंटू डी व्ही वी गेट. आता हा निग्लेक्ट का करायचा, कारण इथे डी व्ही हा व्हेरी स्मॉल आहे किंवा इन्फिनिटेसिमली स्मॉल आहे आणि डी पी पण काय होणार मग इन्फिनिटेसिमली स्मॉल होणार. मग ही जी क्वांटिटी होईल प्रोडक्टची ती व्हेरी स्मॉल असेल, इन्फिनिटेसिमली स्मॉल असेल, त्यामुळे ती निग्लेक्ट करायची. सो निग्लेक्टिंग the product dp into dv which is very small we get dw is equal to मायनस पी इंटू डी व्ही. सो आपल्याला हे इक्वेशन मिळेल. आता दिस इज द वर्क डन बाय द सिस्टीम ड्युरिंग अ सिंगल इन्फिनिटेसिमल स्मॉल एक्सपान्शन. एक छोट्या एक्सपान्शनमध्ये हे डी डब्ल्यू काय होईल वर्क डन होईल. नाव टू कॅल्क्युलेट टोटल वर्क डन ड्युरिंग द एंटायर एक्सपान्शन फ्रॉम व्हॉल्यूम V1 to V2 we have to sum this infinitesimal contribution of all these steps. आपल्याला ह्या ज्या छोट्या छोट्या स्टेप्स होतील त्याचं सगळ्याचं काय करायचं आहे कॉन्ट्रीब्युशन घ्यायचं आहे. तो टोटल वर्क डन इज ऑब्टेन बाय इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन. हे इक्वेशन काय करायचं इंटिग्रेट करायचं बिटवीन द लिमिट ऑफ इनिशियल अँड फायनल स्टेट. ही इनिशियल स्टेट आहे, ही फायनल स्टेट आहे. ह्याच्या लिमिटमध्ये काय करायचं आपल्याला त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. सो ऑन इंटिग्रेटिंग above equation with respect to initial and final state we get so इथे लिहितो मी put down we get integration of dw from initial to final state is equal to इंटिग्रेशन ऑफ मायनस इंटिग्रेशन ऑफ इथे मायनस आपण बाहेर ठेवायचो मायनस इंटिग्रेशन ऑफ पी इंटू टी व्ही फ्रॉम V1 to V2. ओके हेन्स आता हे जे आहे ते काय होणार मॅक्झिमम वर्क होणार W max is equal to minus integration of P into dV from V1 to V2. ओके नाउ यूजिंग आयडियल गॅस इक्वेशन. आता इथे आपण आयडियल गॅस इक्वेशन वापरायचं. हे इक्वेशन आहे 3 यूजिंग आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन आहे PV इज इक्वल टू nRT. हे आयडियल गॅस इक्वेशन आहे. सो आता आयडियल गॅस इक्वेशन इथे वापरायचं आणि काय करायचं P ची व्हॅल्यू पुटअप करायची. तर P इज इक्वल टू काय येईल P is equal to N by V RT. N by V RT. So by putting the value of P
in above equation we get W max is equal to minus integration of n RT by V into dV from V1 to V2. ओके, असं इक्वेशन येईल. नाव आता n जो आहे तो आणि r NRT हे का होणार, कॉन्स्टंट होणार, कारण आपण प्रोसेस आयसोथर्मल कंडिशनला कॅरीड आउट करतो, त्यामुळे टेम्परेचर कॉन्स्टंट असेल. R जो आहे तो गॅस कॉन्स्टंट आहे आणि n इज नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस जो आपण काय केलं आहे फिक्स घेतला आहे, बरोबर ना. त्यामुळे हे तिन्ही कॉन्स्टंट आहेत. सो पुन्हा इक्वेशन होणार मायनस NRT इंटिग्रेशन ऑफ 1/V इंटू dV फ्रॉम V1 टू V2. ओके, सो इथपर्यंत येईल. सो आता आपल्याला हे इक्वेशन मिळालं, W max इज इक्वल टू मायनस NRT इंटिग्रेशन ऑफ 1/V इंटू dV फ्रॉम V1 टू V2 ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर T. तर ह्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. आता ह्याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर बघा काय येईल, इज इक्वल टू मायनस NRT हे कॉन्स्टंट आहे. आता याचं इंटिग्रेशन घेतलं की आपल्याला मिळेल, याचं इंटिग्रेशन आहे ln इन ब्रॅकेट V लिमिट फ्रॉम V1 टू V2. हे इंटिग्रेशन झालं. आता त्याच्या पुढे काय होणार, त्याच्या पुढे आपण सॉल्व करायचे. पुढे बघा काय येईल, मायनस NRT लॅन इथे ब्रॅकेट टाकायचं V2 मायनस लॅन V1. ओके, अप्पर लिमिट पुटअप करायचं मायनस लोअर लिमिट. ठीक आहे. सो इज इक्वल टू मायनस NRT पुढे हे काय होणार, लॅन V2 मायनस लॅन V1 इज इक्वल टू लॅन V2 अपॉन V1. ओके, V2 अपॉन V1. आता लॅन जो आहे तो लॉग टू द बेस 10 मध्ये कन्वर्ट करायचा बाय मल्टिप्लाइंग 2.303, बरोबर ना. 2.303 ने मल्टिप्लाय केलं की जो नॅचरल लॉग आहे तो काय होणार, लॉगमध्ये कन्वर्ट होणार. सो मी मल्टिप्लाय करतो मायनस 2.303 NRT. आता लॉग टू द बेस 10 होणार, लॉग टू द बेस 10 ऑफ V2 अपॉन V1. सो इथे हे W max मिळाला आपल्याला. सो W max इज इक्वल टू मायनस 2.303 NRT लॉग टू द बेस 10 ऑफ V2 अपॉन V1 हे इक्वेशन मिळालं. सो अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ, Boyle's law, at constant temperature T, P1 V1 is equal to P2 V2. ओके, किंवा आपण काय करायचं, V2 अपॉन V1 करायचं. V2 अपॉन V1 काय येईल, V2 अपॉन V1 इज इक्वल टू P1 अपॉन P2. P1 अपॉन P2. आता ही व्हॅल्यू काय करायची, इथे पुटअप करायची. W max इज इक्वल टू मायनस 2.303 NRT log to the base 10 of P1 upon P2. Okay, so this is the maximum expression for the maximum work at constant temperature. So this is the expression for the maximum work. आपल्याला हे एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे. सो हा जो क्वेश्चन आहे तो 3 मार्काला विचारला जातो. क्वेश्चन ऑल्सो डिराइव एन एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम वर्क. सो हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे या बुकमधला आणि तो बऱ्यापैकी एक्झामला विचारला आहे. तुम्ही जर समजा 2-3 वर्षाचे बोर्ड एक्झाम क्वेश्चन पेपर जर काढून बघितले तर त्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन एक वर्ष आड करून तर दिसेलच. त्यामुळे हा महत्त्वाचा आहे 3 मार्काला. त्यानंतर त्याच्यावर एक्झाम्पल पण विचारतात, बऱ्यापैकी एक्झाम्पल या पॉईंटवर विचारली आहेत. तुम्हाला एक्सरसाइजमध्ये बरीचशी एक्झाम्पल सॉल्व करायला दिली आहेत, तसंच सॉल्व एक्झाम्पल्स आहेत. सो इथे बघा हे सॉल्व एक्झाम्पल आहे. ओके, तर थोडंसं आपण एक्सप्लेन करू. इथे बघा दिलं आहे त्यांनी 2 मोल ऑफ एन आयडियल गॅस आर एक्सपांड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली फ्रॉम
20 लिटर टू 30 लिटर ॲट 300 केल्विन. कॅल्क्युलेट द वर्क डन. आपल्याला वर्क डन काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. आता हा जर असा क्वेश्चन असेल तर कुठलं एक्सप्रेशन वापरायचं आहे, कारण त्यांनी म्हटलं आहे कॅल्क्युलेट द वर्क डन आणि आपल्याकडे वर्क डनची 2 इक्वेशन्स आहेत. तिथे डायरेक्टली तुम्हाला मॅक्झिमम वर्क असं विचारलं जात नाही, कॅल्क्युलेट द मॅक्झिमम वर्क. तर कॅल्क्युलेट वर्क डन म्हटलं आहे. मग आपल्याकडे 2 इक्वेशन आहेत. पहिलं म्हणजे W इज इक्वल टू मायनस पी एक्स इंटू डेल्टा व्ही आणि हे दुसरं आहे W मॅक्स इज इक्वल टू मायनस 2.303 NRT लॉग टू द बेस्ट इन ऑफ V2 अपॉन V1. पण जेव्हा तुम्हाला आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली असेल तेव्हा हे इक्वेशन वापरायचं आहे W मॅक्स. आणि सिम्पल जेव्हा आयसोथर्मली असेल तेव्हा काय करायचं आहे, W इज इक्वल टू मायनस पी एक्स इंटू डेल्टा व्ही हे इक्वेशन वापरायचं आहे. ठीक आहे. तर आता हे इक्वेशन त्यांनी दिलं आहे बघा. आता इथे दिलं आहे बघा 2 मोल ऑफ ॲन आयडियल गॅस, म्हणजेच नंबर ऑफ मोल्स दिले आहेत N इज इक्वल टू 2 मोल. टेम्परेचर दिलं आहे 300 केल्विन. फ्रॉम 2 लिटर टू 30 लिटर, म्हणजे हा इनिशियल व्हॉल्यूम आहे आणि हा फायनल व्हॉल्यूम आहे. म्हणजे हा V1 आहे, हा V2 आहे. इथे V1 20 लिटर, V2 30 लिटर. R इज इक्वल टू हा गॅस कॉन्स्टंट आहे 8.314 जूल पर केल्विन मोल पर मोल पर केल्विन पर मोल. हे इक्वेशन हे तुम्हाला दिलं जाणार गिवन डाटामध्ये किंवा गिवनमध्ये हे असणार तुम्हाला. जसं हे दिलं आहे बघा, इथे दिलं आहे की तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये पण दिलं जातं. नाव सबस्टिट्युटिंग ऑफ दिस क्वांटिटीज इन द इक्वेशन गिव्स. आता या इक्वेशनमध्ये या व्हॅल्यू पुटअप केल्या की हे तुम्हाला इक्वेशन मिळेल आणि हे सॉल्व करायचं पुढे. इथे 20 डिवायडेड बाय 30 इज इक्वल टू 1.3 येईल. ह्याचा लॉग घ्यायचा आहे इथे, तो इथे हा लॉग घेतला आहे त्याने आणि बाकी सेमच आहे बघा. ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं, लॉग अँटीलॉगने काय करायचा सॉल्व करायचा. हा हे जे कॅल्क्युलेशन आहे ते लॉग अँटीलॉगने करायचं. साईडला लॉग अँटीलॉग इथे लिहायचा. बुकमध्ये लिहिला नाही आहे पण तुम्हाला तो लिहायचा आहे, कारण आपल्याला एक्झामला लॉग टेबल दिलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचे आहेत, एक्झाम्पल सॉल्व करायचे. त्यामुळे ते लॉग अँटीलॉग साईडला लिहायचे. ठीक आहे. सो त्याचा आन्सर आला -2.023 किलो जूल. हे जूलमध्ये आहे आन्सर, त्याचं किलो जूल केलं इंटू 10⁻³ केलं. ठीक आहे. सो असे प्रॉब्लेम्स तुम्हाला दिले आहेत. हे काय करायचे तुम्हाला रेफर करायचे आहेत आणि आपण एक्सरसाइजमध्ये जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करू नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, ठीक आहे. थँक्यू.